समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते केलं जातं। लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते केलं जातं। खास करून रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केले जातात। बाळासाहेब ठाकरेंना एक वेगळ्याच पद्धतीने श्रद्धांजली जी आहे ती शिवसैनिकांकडून दरवर्षी अर्पण केली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, ज्या वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र आलेले होते आणि राज ठाकरे ज्या वेळेला मातोश्रीवर गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या भेटीचा पहिला फोटो समोर आलेला होता। तो म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या समोर उभे आहेत। एक आश्वासक चित्र त्यावेळेला महाराष्ट्राला पाहायला मिळालेलं होतं। आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन। राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेत, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील। पुन्हा एकदा दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र पाहायला मिळणार आहेत। होय, गेल्या 4 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या जनतेने बघितले असेल। त्यातला एक सुरुवात झालेली ती राज ठाकरे यांच्या मुलाखती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले राजकीय मतभेद महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दूर ठेवण्याचं आणि एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। तेव्हापासून आतापर्यंत जवळपास राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या 10 वेळा भेटी झालेल्या आहेत। मग ते कौटुंबिक सोहळे असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील किंवा मराठी अस्मितेचा किंवा हिंदी भाषा सक्तीच्या विरोधाचा मुख्य कार्यक्रम असेल, जिथून या सगळ्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। अजूनही राजकीय युती जाहीर झालेली नाही, पण विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं किंवा सणांच्या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, कुटुंबासह ते एकत्र भेटत आहेत। नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर राज ठाकरे आता शिवतीर्थवरून निघालेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच ते आता स्मृतीस्थळी जे आहे ते पोहोचतात। त्यांचा ताफा जो आहे तो सध्या निघालेला आहे आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर ही स्मृतीस्थळावरची दृश्य, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा आहेत, शिवसेनेचे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत, अरविंद सावंत सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। आज सकाळपासूनच शिवसेनेच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे आणि आता राज ठाकरे सुद्धा काही मिनिटांमध्येच या ठिकाणी पोहोचतील। राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे रवाना झालेले, त्यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे आणि यावेळेला मनसेचे नेते सुद्धा आपण पाहिलेलं आहे की त्यांच्यासोबत शिवतीर्थवरून बाहेर पडलेले आहेत। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधल्या नेत्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे जवळीक वाढल्याचं गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय। जसं दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी यांनी उल्लेख केला की एका मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या होत्या। राज ठाकरेंची ती मुलाखत होती आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी स्पष्टपणे त्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं, महेश मांजरेकरांना दिलेली ती मुलाखत, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमच्यामधले वाद हे महाराष्ट्रापुढे अगदी छोटे आहेत आणि त्याच्यानंतर एक सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा देण्यात आलेला होता। दोन बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। संजय राऊतांकडून त्या संदर्भातले संकेत सुद्धा तसे देण्यात आलेले होते आणि गेल्या 4-5 महिन्यामध्ये अनेकदा हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र पाहायला मिळाले। राज ठाकरे जवळपास 11 वर्षांनंतर स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत। त्यांचा ताफा जो आहे तो आता काही मिनिटांमध्येच पोहोचेल। तर आपण या दृश्यांमध्ये पाहताय की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे काही वेळापूर्वीच 11:15 वाजता ते या ठिकाणी आलेले आहेत। त्या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचा आढावा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे राज ठाकरे यांची। राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा असतील अशी देखील माहिती मिळतेय। शिवतीर्थवरून राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो 5 मिनिटं अगोदरच निघालेला आहे आणि आता काही वेळातच ते या ठिकाणी पोहोचतील। दोन्ही कुटुंब एकत्र आल्याचं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये विविध कार्यक्रमातून, सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, राजकीय व्यासपीठावर दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, अवघ्या काही सेकंदात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेते मंडळींसह छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचत आहेत। इथे उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसमवेत आधीच उपस्थित आहेत।
ठाकरे कुटुंबानं, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबानं बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन केलेलं आहे आणि 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा योग जुळून येतो आहे. तो योग आहे बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचा, ज्या दिवशी राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र पाहायला मिळतील. 11 वर्षापूर्वी म्हणजे 17 नोव्हेंबर 2014 हा योग जुळून आला होता. त्यावेळेस राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन राजकीय विरोधी किंवा राजकीय प्रतिस्पर्धी पक्ष होते. पण आता गेल्या 4 महिन्यात वातावरण पूर्ण बदललेलं आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 4 महिन्यात जवळपास 10 वेळा राज ठाकरे, उद्धव ठाकरे विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं, मग मराठी भाषा अस्मितेचा कार्यक्रम असेल, सण असतील किंवा घरातील कुटुंबातील काही सोहळे असतील, दोन्ही बंधू एकत्र बघायला मिळाले. आता बाळासाहेबांच्या स्मृतिदिनीही हे दोन बंधू एकत्र पाहायला मिळतील. 17 नोव्हेंबर 2014 जेव्हा राज ठाकरे स्मृतीस्थळावर आले होते तेव्हाही हीच दृश्य, म्हणजे आता अगदी काही सेकंदात राज ठाकरे इथे स्मृतीस्थळावर पोहोचत आहेत, हीच दृश्य राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची पाहायला मिळाली होती, एकत्र पाहायला मिळाली होती. काही शिवसैनिकांनी त्यावेळेस राज ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, ज्यावर राज ठाकरे यांनी खासगीत नापसंती व्यक्त केली होती आणि त्यानंतर राज ठाकरे कधी स्मृतीस्थळावर पुन्हा आले नाही. पण आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपले मनभेद पूर्णपणे दूर केलेले आहेत. मनोमिलन झालं आहे. ठाकरे बंधूंचं कौटुंबिक स्तरावर आहे आणि राजकीय स्तरावरही होत आहे. अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष यांची राजकीय युती घोषित झाली नसली तरी त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा, आशा आहे की लवकरच ही राजकीय युती घोषित होईल. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण आहे. मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर आहेत आणि असं असताना आरक्षणाची सोडत असेल किंवा विविध पद्धतीच्या निवडणुकीच्या प्रक्रिया असतील, निवडणूक आयोग कामाला जसं लागलेलं आहे तसं महाराष्ट्रातले अन्य राजकीय पक्षही कामाला लागलेले आहेत.